नमस्कार मित्रांनो, धनुष सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. बेसिक मॅथमॅटिक्स जो आपला डिप्लोमा इंजिनिअरिंगचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये 6 मार्क्सला दरवर्षी एक प्रॉब्लेम फिक्स येतो, तो म्हणजे मॅट्रिक्स इन्व्हर्जनवरचा. आपलं पहिलं युनिट जे आहे त्यात मॅट्रिक्स चॅप्टर आहे. आता मॅट्रिक्सचा ही मेथड आहे. बघा, हे आपल्या समोर क्वेश्चन पेपर आहे विंटर 2024. विंटर 2024चा पेपर आहे मागील वर्षाचा. आणि याच्यात तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो एक क्वेश्चन आहे यात 6 मार्क्सला आला होता आणि आज आपण तोच क्वेश्चन सोडवणार आहोत. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्कीच आज भरपूर फायदा होणार आहे. मित्रांनो, हा तोच क्वेश्चन आहे, फक्त त्याचा स्नॅप मी इथे घेऊन घेतलाय. आता पुढे पाहूया आपण. तर या प्रॉब्लेमला आपल्याला 4 ते 5 स्टेप मध्ये सोडवायचा असतो आणि या प्रॉब्लेमचा फॉर्मॅट फिक्स आहे. म्हणजेच इक्वेशन कोणतेही येऊ द्या, फॉर्मॅट फिक्स आहे. असं ते ट्रिग्नोमेट्री डेरिव्हेटिव्ह सारखा वेगवेगळा प्रकार याच्यात नाही, म्हणून शुअर मार्क्स देणारा टॉपिक आहे. आणि याचा अल्टिमेट टार्गेट म्हणजे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मध्ये आपल्याला करायचं काय असतं, तर जे हे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड यांचे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. आता पहिली स्टेप आपण पाहूया, ती म्हणजे हे जे इक्वेशन दिलेले आहेत या इक्वेशन्सला जे हॉरिझॉन्टली त्यांना आपण व्हर्टिकली लिहून घेऊयात. 3x प्लस y प्लस 2z इक्वल टू 3, त्यानंतर 2x मायनस 3y मायनस z इज इक्वल टू मायनस 3. मित्रांनो, हे लिहित असताना सिक्वेन्स चुकवायची नाही. तुम्ही जर उलट पुलट लिहिला तर त्यात आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. सिक्वेन्स चुकवायची नाही, नाहीतर आन्सर चुकू शकतं. आता या इक्वेशन लिहिल्याच बरोबर याच्यात याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. राईट अबाव इक्वेशन इनटू मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये या 3 इक्वेशन्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. 3 मॅट्रिक्स प्रोड्यूस होणार आहेत आणि त्या 3 मॅट्रिक्स एकदम त्याच्यातही काही खूप विशेष असं नाही. पहिली स्टेप सोपी आहे, सर्वीकडे कॉमनच आहे. एक पहिली जी मॅट्रिक्स राहणार आहे ही नंबरची मॅट्रिक्स राहणार आहे. दुसरी मॅट्रिक्स एक कॉलम मॅट्रिक्स राहणार आहे, ती ऑफकोर्स हे व्हेरिएबलची म्हणजेच ती राहणार आहे एक्स वाय झेड. हे प्रत्येक प्रॉब्लेमला फिक्स आहे. कदाचित प्रॉब्लेम बदलला म्हणजे त्याचे व्हेरिएबल बदलले, एक्स वाय झेडच्या जागी V1 V2 V3 दिला किंवा PQR दिला, तर तुम्हाला इथं सिम्पली ते लिहायचं. बाकी हा जो फॉर्मॅट आहे हा कधीच बदलणार नाही. आणि इकडे हे कॉन्स्टंट येतात, ते कॉन्स्टंट आपल्या आधीच लिहून घेऊ. 3 मायनस 3 4. आणि इकडे जी मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्स मध्ये ही स्क्वेअर मॅट्रिक्स प्रोड्यूस होणार आहे आणि याचे 3 कॉलम राहणार, 3 रो. आणि हे तिन्ही कॉलमची एक विशेषता आहे, तो म्हणजे पहिला कॉलम, फर्स्ट कॉलम इज ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, सेकंड कॉलम इज फॉर वाय अँड थर्ड वन इज फॉर झेड. हे जे येलो कलर मध्ये हायलाइट केलंय हे एक्झामला लिहिण्याची आवश्यकता नाहीये, हे फक्त इथं तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. आता कोएफिशिएंट म्हणजे काय बाब, बऱ्याच जणांना ते पण समजत. कोएफिशिएंट म्हणजे काय, तर हे जे व्हेरिएबल आहे याला मल्टिप्लाय करणारा नंबर. तर ह्या एक्सचा मल्टिप्लाय करणारा नंबर कोणता आहे तर तुम्हाला इथे क्लिअर दिसतंय की तो 3 आहे. इथं 3 बरोबर त्या खालचा लिहायचा तो म्हणजे 2. आणि इथं ह्या एक्सला काहीच मल्टिप्लाय करत नाही तेव्हा तिथं इनविजिबल असतो 1, तर इथं आपला येणार 1. त्यानंतर इकडचा कॉलम म्हणजेच वायचा कॉलम, इथं वायचा कोएफिशिएंट आहे 1, या वायचा आहे -3, या वायचा आहे 2. आणि इथं झेडचं इथं बघा 2, या झेडचा इथं काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे, पण त्याचं साइन काय मायनस, तर इथं -1 आणि इथं आहे +1. अशा प्रकारे याला आपण मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. आता या इक्वेशनची आपल्याला कुठे आवश्यकता लागणार नाही, फक्त आता पुढचा हे बघूया. मित्रांनो, हे जे 3 मॅट्रिक्स आपण लिहिले आहेत, त्या तिन्ही मॅट्रिक्सला काहीतरी आपण लेबलिंग करून घेऊयात. तर त्याच्यात या पहिल्या मॅट्रिक्सचं नाव कायम द्यायचं कॅपिटल ए, इंटू इकडच्या मॅट्रिक्सचं राहणार आहे एक्स, आणि इक्वल टू इकडच्या मॅट्रिक्सचं कायम नाव राहणार आहे बी. आणि हे इक्वेशन मिळालं का आपल्याला दोन्ही साईडला ए इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजेच प्री मल्टिप्लाय बाय ए इनव्हर्स ऑन बोथ साइड्स. हा तर मॅथचा रूलच आहे, एका साईडला करून चालत नाही, आपल्याला दोन्ही साईडलाच करावं लागतं. ओके.
आणि प्री मल्टिप्लाय याचा अर्थ काय, ही कन्सेप्ट फक्त मॅट्रिक्स मध्ये असते, ती म्हणजे अगोदर मल्टिप्लाय करणे. पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे नंतर, ते आपल्याकडे नाही. आपल्याला आता जे प्री मल्टिप्लाय करायचं आहे ए इनवर्स म्हणजे ए टू द पॉवर -1, आणि ह्या साईडला आपण मल्टिप्लाय केलं तर बरोबर सिमिलर आपल्याला तिकडच्या साईडला करावं लागतं, ते आपण मल्टिप्लाय केलं. ओके मित्रांनो, ए इनवर्स इंटू ए याचा आपल्याला सर्वांना माहिती आहे की याचं जे आन्सर असतं ते असतं आय. इनवर्स इंटू ए इज ऑलवेज इक्वल टू आय. आय मीन्स युनिट मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्याची व्हॅल्यू असते 1. आता इथं जर मी 1 टाकला तर 1 इंटू एक्स आपल्याला काय मिळणार हो, एक्स इक्वल टू, इकडं काय राहून जाईल, इकडं काहीच बदल होणार नाही, इनवर्स इंटू बी, आणि लेबल दिस इक्वेशन ऍज अ फर्स्ट. आणि आता आपल्याला एक्स काढायचा आहे. एक्स ही काय मॅट्रिक्स इतक्यात आपण पाहिली. एक्स म्हणजे काय, ही एक्स म्हणजे ही मॅट्रिक्स आहे. ओके, आणि ही मॅट्रिक्स मध्येच काय एक्स वाय झेड, आणि आपलं अल्टिमेट टार्गेट तेच आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जनचं, की आपल्याला एक्स वाय झेड यांची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे काढत असताना जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पाहिलं तर आपल्याकडे बी मॅट्रिक्स तर अवेलेबल आहे, आपल्याकडे अवेलेबल काय नाही ते म्हणजे ए इनवर्स. आता पुढच्या 3 स्टेप मध्ये आपण ए इनवर्स फाइंड आउट करू. आता सेकंड स्टेप मित्रांनो, जी ए मॅट्रिक्स आहे त्या ए मॅट्रिक्सला जर 2 व्हर्टिकल लाईन मध्ये लिहिलं तर हे रिप्रेझेंट करतं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए, आणि जे स्क्वेअर ब्रॅकेट असतात मॅट्रिक्सचे ते आपण काढून घ्यायचे, आणि काय लिहायचं त्यांना सिम्पली 2 व्हर्टिकल लाईन मध्ये लिहायचं. ही आपली सेकंड स्टेप. आणि आता याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे, तर तो कसा करत असतो बघूया. आता यात फर्स्ट रो, पहिला रो अत्यंत महत्वाचा आहे, आणि त्या पहिल्या रो मधला एक एक नंबर आपल्याला घ्यायचा आहे. आता हा पहिला नंबर दिसतोय आपल्याला 3, त्या 3 ला इथं लिहूयात. पहिला एलिमेंट नेहमी पॉझिटिव्ह घेतो, तो 3 लिहायचा. आता याला मल्टिप्लाय एक ऑर्डर 2 ची डिटर्मिनंट येणार. ऑर्डर 2 म्हणजे ज्याच्यात 2 रो आहे आणि 2 कॉलम आहे. आता हे कोणते एलिमेंट्स येतील तिथं, तर हा 3 नंबर जो आपण सिलेक्ट केला इथं तो कोणत्या रो मध्ये, तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय तो फर्स्ट रो मध्ये. आणि तो कोणत्या कॉलम मध्ये, तर तो आहे फर्स्ट कॉलम मध्ये. म्हणजे ह्या कॉलम मधील एलिमेंट आणि ह्या रो मधील एलिमेंट एक्सक्लूड करायचे, हे डोक्यातनं काढून टाकायचे, आणि जे राहिलेत कोणते एलिमेंट्स राहिलेत, हे नंबर राहिलेत, आणि ते ऍज इट इज त्याच सिक्वेन्सने इथं आपण लिहायचे असतात. आपण ते लिहूया -3 -1 2 1. आता यामध्ये फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह घेतो, सेकंड नंबर आपण घेतो निगेटिव्ह. तो आता पुढचा नंबर तो आहे 1. आता याला परत एक डिटर्मिनंट मल्टिप्लाय करेल, ती म्हणजे ऑफकोर्स ऑर्डर 2 चीच. आता ती कशी करणार आहे, तर ती हा जो 1 आपण सिलेक्ट केला इथं त्याचा रो पाहिला तर तो आहे फर्स्ट, त्याचा कॉलम पाहिला तर त्याचा कॉलम आहे सेंटरचा कॉलम. हे नंबर सोडून दिले म्हणजे या रोचे आणि या कॉलमचे नंबर सोडायचे, आणि जे नंबर राहिले त्यांना इथं आपण त्याच सिक्वेन्सने लिहायचं. म्हणजे 2 -1 1 1. फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह, सेकंड वन इज निगेटिव्ह, अँड थर्ड वन इज अगेन पॉझिटिव्ह. तर विच इज थर्ड नंबर 3 1, आणि त्याच्यानंतर येतोय तो 2. याला परत एक डिटर्मिनंट ऑर्डर 2 ची मल्टिप्लाय करेल, आणि त्याचाही आपण रो कॉलम पाहिला तर बघा याचा रो तो फर्स्ट आहे, रो बदललाच नाही, बदलत कोण गेले, कॉलम बदलत गेले, आणि याचा कॉलम कोणता झाला आता थर्ड. हे नंबर सोडून द्यायचे, आणि जे नंबर राहिलेत त्या नंबरला आपण इथं लिहूयात. हे नंबर कोणते आहेत, 2 -3 1 2. आणि आता याला सोडवायचं आहे आपण, तर सोडवणं पण खूप काही विशेष नाही, एकदम सोपं आहे. ते म्हणजे याचे क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे. -3 कोणाला मल्टिप्लाय करेल, तो करेल 1 ला. सो -3 × 1 दॅट इज -3. इथं प्रोसिजरचा मायनस येतो, आणि परत इकडनं हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 विल मल्टिप्लाय टू द 2, आणि काय होणार आहे तिथं -1 × 2 इट विल बी -2 ब्रॅकेट क्लोज. नंतर पुढचा मायनस, हिअर इट 1 असला तर मल्टिप्लिकेशन आहे, काही फरक पडत नाही, तर त्याला काही लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त याचं क्रॉस मल्टिप्लाय करू, ते म्हणजे 2 कोणाला मल्टिप्लाय करेल, या 1 ला. सो 2 × 1 इट इज 2 -1 × 1 अगेन -1. आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं. पुढचं इथं आहे 2, इथं परत क्रॉस मल्टिप्लाय, 2 कोणाला मल्टिप्लाय करेल, ह्या 2 ला. सो 2 × 2 4 -3 × 1 -3.
-3 ब्रॅकेट क्लोज. आणि आता आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटरने एकदम आयुष्य तर सोपं करून टाकलं इंजिनिअरिंगचं. तर आपण हे त्याच्यात टाकलं आणि आन्सर काढूया. ते म्हणजे इथं राहिला 3, इथं -3 मायनस मायनस प्लस, तर इथं आपल्याला मिळेल -1, इकडं हा मायनस, इकडं अगेन प्लस, तर 3 + 1 2 + 1 इट इज 3. तिकडं पाहूया, इकडं 2 आहे, इथं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अँड 4 + 3 = 7. तर इथं हा 2 कोणाला मल्टिप्लाय करेल? या 7 ला. आणि याला आपण फायनली काढूया. आता इथं 3 × -1 झाला -3, हा इथं आला -3, आणि इथं 2 7 = 14. आणि तुम्ही याला कॅल्सी मध्ये टाकलं -3 - 14, तर हे आपल्याला मिळतील 8. तर आपण याच्या खाली लिहायचंय, मी तुम्हाला समजण्यासाठी इकडे लिहिते. तर ए डिटर्मिनंट आपल्याला मिळत आहे 8, आणि आपली तीच रिक्वायरमेंट होती. इथं ए डिटर्मिनंट 0 यायला नको. 0 जर आला तर आपला सोल्युशनच येऊ शकत नाही. म्हणजेच जर अदर दॅन डिटर्मिनंटची व्हॅल्यू येत असेल, इफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ एनी मॅट्रिक्स is other than 0, either it may be positive or negative, then it is called as non-singular matrix. आपल्याला इथे लिहायचंय as determinant of A is not equal to 0, therefore हे 3 टिंब काय रिप्रेझेंट करतात? therefore A inverse exists, म्हणजे A inverse आपल्याला मिळू शकतो. Now proceed for the third step. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काढायचे कोफॅक्टर. ओके, सो थर्ड स्टेप मध्ये आता आपण कोफॅक्टर काढणार आहोत. आणि कोफॅक्टर काढण्याच्या 2 टेक्निक आहे. याच्यातली पहिली सोपी, थोडीशी वेळ गेली, 1-2 मिनिटं जास्त, पण सोपी आहे. ती टेक्निक आपण पाहूया. ते म्हणजे कोफॅक्टर ऑफ. आता कोफॅक्टर म्हणजे काय? तर आपल्याकडे 9 एलिमेंट आहेत त्या मॅट्रिक्सचे. या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर काढायचा आहे, आणि आपल्याला याच्यावरून ते 9 नंबर मिळतील, आणि त्याला आपल्याला पुढे मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये परत लिहायचंय. आता हे करत असताना कोफॅक्टर ऑफ आपण पहिला नंबर घेतला. पहिला नंबर इथं तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे आहे 3. हा 3, त्या 3 ला आपण इथं लिहूयात कोफॅक्टर ऑफ 3. आता कोफॅक्टर लिहिण्यासाठी एक पद्धत आहे, ते म्हणजे त्याचा प्रत्येकाची आपल्याला पोझिशन लिहावी लागते. पोझिशन कोणावर डिपेंड असते? रो आणि कॉलम. म्हणजे त्याच्यानंतर येणार एक कॉलम प्रत्येक एलिमेंटचा. ओके, मग ह्या 3 जर पाहिला तर तो आहे फर्स्ट रो, आणि कॉलम पाहिला तर फर्स्ट आहे. तर याचा आपण जनरल याच्यात ए लिहित असतो, स्मॉल ए, आणि त्याच्या खाली तिथं लिहायचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर या 3 ची पोझिशन काय झाली? A11. प्रत्येकाची पोझिशन लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की नंबर जेव्हा रिपीट होतात तेव्हा ती पोझिशनच सांगते कोणाचा कोफॅक्टर कोणता आहे. आता तुम्ही तर पाहू शकता 1 हा 3 वेळा आला आहे, 2 पण 3 वेळा आला, तर पोझिशन आपल्याला लिहावी लागते. बरं, कोफॅक्टर असं लिहिलं इक्वल टू. आता इथं साईन घ्यावं लागतं आपल्याला, प्लस मायनस. ते अल्टरनेटली जायचं राहतं. पहिल्याचं साईन घ्यायचं प्लस, पुढच्याचं मायनस, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, अल्टरनेट जायचं आहे. इथं आपण प्लस घेतलं, इथं परत तेच करायचं जे आता आपण मगाशी केलं डिटर्मिनंट फाइंड आउट करताना. ते म्हणजे काय? तर हा 3 याचा रो पाहिला, हा रो आहे फर्स्ट, आणि त्याचा कॉलम पाहिला, त्याचा कॉलम आहे हा फर्स्ट. हे नंबर सोडून दिले, आणि राहिले कोणते? हे नंबर हे इथं आपण लिहूया तर ते नंबर आहे -3 -1 2 1. आता हे जे नंबर आलेत यांना आपल्याला सॉल्व्ह करायचंय. यातला आपण कसं सॉल्व्ह करतो सर्वांना माहिती आहे. याला आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. -3 × 1 इट इज -3, आणि -1 × 2 तो राहणार आहे. तर यांची आपण ऍडिशन केली, मायनस मायनस प्लस, -3 + 2 तो आपल्याला -1. म्हणजे कोफॅक्टर 3 चा कोफॅक्टर आपल्याला काय मिळाला? -1. आता पुढच्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला या कोफॅक्टर पूर्ण लिहायचं नाही, आपण जस्ट त्याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा, COF मीन्स कोफॅक्टर ऑफ. आणि पुढचा एलिमेंट 3 च्या पुढचा आहे 1, त्याची पोझिशन लिहूया. त्याचा नंबर A, त्याचा आहे फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. हा प्लस घेतला होता, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं अल्टरनेट घ्यायचे. हा प्लस घेतला, हा मायनस घ्यायचा. परत इथं एक ऑर्डर 2 ची डिटर्मिनंट, तेच करायचंय. परत काय करायचं आपल्याला? तर 1 चा रो म्हणजे हा फर्स्ट रो, त्याचा कॉलम म्हणजे हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम हे सोडून द्यायचे, आणि जे नंबर राहिले त्यांना आपण लिहूया. तिथं आहे 2 -1 अँड 1 1. आता यांचंही क्रॉस मल्टिप्लाय करायचं. बाहेर मायनस आहे,
तर थोडं का नीट केअरफुल बी, कारण मायनस राहिल्यावर चुकू शकतात, तर नीट बघा. आणि क्रॉस मल्टिप्लाय, सो 2 into 1 इट इज 2, मायनस 1 into 1 इट इज -1, मायनस मायनस प्लस, 3 + 1, 2 + 1 3, आणि बाहेर मायनस आहे, तर याचा कोफॅक्टर आला आहे -3. तर कोफॅक्टर ऑफ 1 किती मिळाला आपल्याला? -3. पुढच्याचा कोफॅक्टर काढूया, तो आहे कोफॅक्टर ऑफ, बरं हे इकडचं तुम्हाला समजण्यासाठी हे एक्झाम मध्ये तुम्ही लिहायचं नाही, ते बोर्डला ते वर स्क्रोल केलाय आपण, म्हणून त्याला आपण रेफरन्स साठी इथं ठेवलंय. ठीक आहे. कोफॅक्टर 1 नंतर त्याचा पुढचा नंबर आहे कोफॅक्टर ऑफ 2. 2 ची पोझिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम, हा मायनस पुढचा घ्यायचा आहे प्लस, पुढचा घ्यायचा आहे प्लस, 1 प्लस मायनस प्लस मायनस. हे कॅल्क्युलेशन तुम्ही जितके लवकर शिकून घेणार ना, ती कमी वेळ घेईल तुमची ही मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. तर बघा हा 2 आहे, परत तेच करायचं, 2 चा रो, हा 2 चा फर्स्ट, 2 चा कॉलम, हा थर्ड, हे सोडून द्यायचे, जे राहिले ते आपण लिहूया. कोणते नंबर राहिले? 2 -3 1 2. सो इथं पॉझिटिव्ह साइन आहे, ब्रॅकेटची काहीशी आवश्यकता नाही. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, 2 2 जार 4, -3 1 जार -3 1 जार -, आणि यांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळेल 7. आणि त्याच्यानंतर पुढचा कोफॅक्टर ऑफ 2 नंतर इकडचा 2 येतोय. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता मगाशी बोललो, पोझिशन लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या 2 ची पोझिशन वेगळी, या 2 ची पोझिशन एकदम वेगळी. बरं याचा कोणता रो आहे? याचा रो पाहिला तर याचा आहे सेकंड, आणि कॉलम कोणता आहे? फर्स्ट. त्याची पोझिशन काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा पॉझिटिव्ह, पुढचा निगेटिव्ह. अगेन ऑर्डर 2 ची डिटर्मिनंट, अगेन ऑर्डर 2, पण आता त्याचा रो बदलून गेला आहे, म्हणजे ह्या 2 चा रो कोणता आहे? हा. हे एलिमेंट डोक्यातनं काढून टाकायचे, आणि याचा कॉलम कोणता आहे? हा. हे पण काढून टाकायचे. राहिले कोणते? हा 1 2 2 1, आणि हे इथं आपण लिहूया. लिहिले 1 2 2 1. बाहेर मायनस आहे, ब्रॅकेटची अत्यंत गरज आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय, 1 1 1, -2 2 जार 4. सो 1 - 4 इट इज -3, आणि बाहेरचा मायनस येतो, तो आपल्याला देईल आउटपुट +3. ओके. याच्या आधी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. मी साईड लावून जातो. हा, मी आता याला स्क्रोल करतो, कारण की ते एका पेज मध्ये मावत नाही माझं. ठीक आहे ना. आता पुढचा नंबर, पुढच्याचा कोफॅक्टर, तो कोफॅक्टर या 2 चा काढला आपण, आता पुढचा आहे 3. सो कोफॅक्टर ऑफ -3, त्याची पोझिशन बघा एकदम छान आहे, सेकंड रो सेकंड कॉलम. सो 8 2 2. रेकॉर्डिंग होत आहे. ओके. नंतर तो अगोदरचा आपण काय घेतलेला होता? बरं, 1 मिनिट. तो अगोदरचा होता मायनस, तर इथं आपण काय साइन देऊ? याला प्लस. ओके. त्याला आपण देऊ प्लस. हा, आता इथं परत एक ऑर्डर 2 ची डिटर्मिनंट. तुम्हाला माहितीच आहे आता काय करायचं आहे. या जो -3 आहे, याचा रो म्हणजे मधला, याचा कॉलम म्हणजे परत सेंटरचा. हे सोडून दिलं, जे टोकाचे नंबर राहिले त्यांना इथं लिहायचं. ते म्हणजे कोणते? 3 2 1 1. परत तेच आपलं नेहमीचं काम, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 into 1 3, 2 into 1 2, आणि 3 - 2 1. ओके. पुढचं बघूया. पुढचं काय? कोफॅक्टर ऑफ -3 च्या पलीकडे आहे -1. याची पोझिशन आहे सेकंड रो थर्ड कॉलम. इथं प्लस, इथे मायनस. थोडी टाइम कन्झ्युमिंग मेथड मित्रांनो, पण मार्क शुअर मिळतात. तुम्ही प्रॅक्टिस जास्त करणार तर कमी वेळ घेईल. ओके. हा, आणि मला इथं समजून द्यायला वेळ लागतोय तुम्हाला, पण तुम्ही शांत व्हिडिओ 1-2 वेळा रिपीट करून बघा, तर तुम्हाला छान याचे मार्क मिळतीलच. तर -1 घेतला, त्याचा रो हा सेंटरचा, अरे हा त्याचा सेंटरचा, आणि त्याचा कॉलम -1 चा हा शेवटचा. हे नंबर सोडून द्या, आणि जे राहिले ते आपण लिहिले. ते म्हणजे कोणते? 3 1 1 2. इथं बघा बाहेर मायनस आहे, सो बी केअरफुल. हा, थोडं मायनस आलं तर अलर्ट वर राहायचं. 3 into 2 जार 6, -1 1 जार 1. आता इथं आपल्याला काय मिळतोय? -5. त्यानंतर खालचा तो म्हणजे कोफॅक्टर ऑफ 1. त्याची पोझिशन आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा मायनस आहे, तर हा प्लस घेणे, आणि त्या 1 चा रो म्हणजे हा शेवटचा, त्याचा कॉलम म्हणजे हा पहिला, ते सोडले आपण. सो 1 2
-3 -1, याला परत क्रॉस मल्टिप्लाय -1 -6, आणि हे आपल्याला इथं देईल मायनस प्लस झाला 6 आणि -1 + 6 इथं मिळालं आपल्याला 5. पुढे जाऊया. अरे पुढं को फॅक्टर ऑफ या 1च्या साईडला आपल्याला दिसतोय तिथं 2 आहे, आणि त्याची जर पोझिशन पाहिली त्याची पोझिशन आहे 3rd रो 2nd कॉलम. इथं पॉझिटिव्ह, पुढचा घ्यायचा आहे निगेटिव्ह. याला परत ऑर्डर 2 चे डिटर्मिनंट, आणि ती कोणती राहील बरं, तर तिथं आपल्याला दिसत आहे हा याचा रो म्हणजे हा आणि याचा कॉलम म्हणजे हा. हे नंबर सोडून द्या आणि जे राहिले ते आपण लिहिले, ते आहे 3 2 2 -1. परत क्रॉस मल्टिप्लाय पण करत असताना नीट बघा, ब्रॅकेट गरजेचं आहे. मी मायनस असताना नेहमी ब्रॅकेट करतोय, प्लस असताना गरज नाही राहत, पण मायनस असल्यावर ब्रॅकेट ची गरज राहतेच. ओके, तर इथं क्रॉस मल्टिप्लाय हाला -3 आणि इथं 2 2 जार 4. सो इथं येते -7, बाहेर परत मायनस आहे, तर मायनस मायनस काय झाला +7. एक शेवटचा नंबर राहिला 1. पेज पूर्ण पडलं, याला परत वर स्क्रोल करावं लागेल आपल्याला. थोडासा स्क्रोल केला. ओके, आणि आता एक लास्ट नंबर को फॅक्टर ऑफ. तो लास्ट नंबर राहिलाय तो आहे 1, आणि त्याची आहे 3rd कॉलम. हा निगेटिव्ह होता, पुढचा घ्यायचा आहे पॉझिटिव्ह. परत तेच, त्याचा रो त्याचा कॉलम म्हणजे हा व्हर्टिकल आपल्याला दिसतोय, याचा कॉलम हा आणि याचा रो हा. हे नंबर एक्सक्लूड करायचे, डोक्यातनं काढून टाकायचे, आणि जे नंबर राहिले त्यांना आपण लिहिलं 3 1 2 -3. क्रॉस मल्टिप्लाय -9 3 3 9 प्लस मायनस मायनस, आणि इकडं हा प्रोसिजरचा मायनस, आणि इकडे 1 × 2 2, आणि या दोघांची ऍडिशन होऊन जाईल, आणि किती मिळाले -11. हुश झाले बाबा एकदाची. ही स्टेप सर्वात मोठी, पुढच्या स्टेप लवकर होऊन जातील. आता आपण 9च्या 9 एलिमेंटचे को फॅक्टर काढले आहेत. या प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर त्यांच्याच पोझिशनवर खाली आपल्याला एक मॅट्रिक्स तयार करायला लागेल. तिचं नाव आपण द्यायचंय को फॅक्टर मॅट्रिक्स. ओके, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर आपण त्याच पोझिशनला लिहिलं तर या मॅट्रिक्सला आपण म्हणत असतो को फॅक्टर मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्स वरनं आपल्याला आता मिळणारे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्सला आपण लिहितो एडीजे. ऍडजॉइंट कोणाचा काढतोय आपण, आपली कोणती मॅट्रिक्स होती अगोदर, तिचं नाव आपण दिलेलं आहे ए. इथे लिहायचं ऍडजॉइंट ऑफ ए, आणि अगदी सोपा फॉर्म्युला आहे, एकदम सोपा फॉर्म्युला आहे बाबा. ते म्हणजे याचा ट्रान्सपोज करायचं. म्हणजे काय करायचंय, को फॅक्टर मॅट्रिक्स, आणि याचा करायचं याच्या पॉवरला लिहायचं टी. टी फॉर ट्रान्सपोज. टी फॉर ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे, कॉलमला रो करायचं, पण सिक्वेन्सने. म्हणजे फर्स्ट रो होईल फर्स्ट कॉलम. तर कसं बघा, ही मॅट्रिक्स आपण सुरू केली. हा जो पहिला रो आहे याला करायचं पहिला कॉलम, म्हणजे तो काय होईल इथे, तो होईल -1 -3 7. आता जो सेकंड रो आहे हा सेकंड रो आहे, तर त्याला करायचं सेकंड कॉलम, तो झाला 3 1 -5. नंतर थर्ड रो हा झाला थर्ड कॉलम 5 7 -11. आणि मित्रांनो हे आपल्याला काय मिळालं, ऍडजॉइंट ऑफ ए. आणि या ऍडजॉइंट वरनं आपल्याला काय मिळणार आहे, तर ए इनव्हर्स. ए इनव्हर्सचा फॉर्म्युला काय, तर बघा इनव्हर्स, हा इनव्हर्सचा फॉर्म्युला काय, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/a डिटर्मिनंट. एच्या मध्ये दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये ए आला म्हणजे ते काय असतो, डिटर्मिनंट, आणि याला मल्टिप्लाय असतो ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे ही मॅट्रिक्स. तर 1/a डिटर्मिनंट तुम्हाला आत्ताच पाहिलं तुम्ही, त्याची व्हॅल्यू आलेली 1/8, आणि ऍडजॉइंट आहे इकडे. तर ऍडजॉइंट मध्ये काय लिहिणार आपण, -1 3 5, याचा लिहिणार -3 1 7, त्याच्या खाली आहे 7 -5 -11. ओके मित्रांनो, हा, आणि हे इनव्हर्सची जी स्टेप आहे या स्टेपला आपण म्हणत असतो स्टेप नंबर 3rd. मित्रांनो आता लास्ट स्टेप आपली आली आहे, आणि जे इक्वेशन फर्स्ट होतं आपलं ते होतं x इज इक्वल टू a इनव्हर्स इंटू b. आता आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आहे ते यात पुट करूया. x म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण तिथं लिहिलं x y z. ओके,
त्यानंतर ए इनवर्स एवढ्यात वर मिळवलाय आपण, तो म्हणजे 1/, तो आहे 1/8 इंटू, या 1/8 ला मध्ये घेऊन जायचं नाही, याला मध्ये मल्टिप्लाय आपण लास्ट एकदम आता 2 स्टेप नंतर करू, ते म्हणजे -1, याला पटापट लिहून घेतो मी, -3 1 7 7 -5 आणि इकडे आहे -11. आणि मित्रांनो ही बी मॅट्रिक्स जी अगदी सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ थोडा रिव्हर्स करा आणि बघा, तर ती सुरुवातीला आपण लिहिली होती तीच मॅट्रिक्स, ती होती 3 -3 4. आणि आता पुढं आता यांचं मल्टिप्लिकेशन, आणि लास्ट स्टेप आता आपली ती म्हणजे हा 1, कीप 1/8 आउटसाइड द मॅट्रिक्स. आणि आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात, तर पहिल्या मॅट्रिक्सचा रो हा मल्टिप्लाय करतो सेकंड मॅट्रिक्सच्या कॉलमला. आणि फॉर्च्युनेटली इथे एकच कॉलम आहे, आणि प्रत्येक वेळेस मॅट्रिक्स इन्व्हर्जनला अशीच काहीतरी आणि प्रत्येक वेळेस मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड मध्ये अशीच आणि प्रत्येक वेळेस मॅट्रिक्स इन्व्हर्जन मध्ये अशीच सिच्युएशन येणारे, फक्त नंबर वेगळे राहतील. तर बघा, हा जो पहिला रो आहे, हा पहिला रो जाईल आणि कोणाला मल्टिप्लाय करेल, तर तो करेल या एकमेव कॉलमला. कसं करेल, पहिला नंबर पहिल्या एलिमेंटला, दुसरा दुसऱ्याला, म्हणजे हा करेल या -3 ला मल्टिप्लाय, हा 5 करेल या 4 ला मल्टिप्लाय, आणि त्यांचं जे प्रोडक्ट येईल त्यांची ऍडिशन आपल्याला इथं लिहायची आहे. तर करूया. सो -1 × 3 -3, 3 × -3 -9, 5 × 4 तो येतो 20, सो +20. मॅट्रिक्स क्लोज. मॅट्रिक्स केव्हा क्लोज करायची, एकच कॉलम आहे, त्याला लगेच क्लोज झाला. आता काय होईल, आता सेकंड रो जाईल आणि परत कोणाला मल्टिप्लाय करेल, सेम कॉलमला, सेम फर्स्ट नंबर पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. सो -3 + 3 it becomes -9, 1 × -3 आणि इथं येतो 7 4 28. पुढं शेवटचा रो राहिला, शेवटचा रो हा कॉलम. सो 7 3 21, हा मायनस बघा इथं हे दोन मल्टिप्लाय होईल ना, हा -5 कोणाला मल्टिप्लाय होईल, या -3 ला. दोघं निगेटिव्ह तर काय होऊन जाईल, दोघं पॉझिटिव्ह होऊन जातील. तर 5 × 3 15 आणि -11 × +4 becomes -11 × 4 will be 44. आता यांची बेरीज वजाबाकी जी आहे ते आपण करू. या बोर्डची जागा कमी पडत आहे. ओके, इथं बघू 1/8. आता यांचं कॅल्क्युलेशन 20 -11 कॅल्सिट टाकायचं मित्रांनो. तुम्ही कॅल्सी एकदम सोपं काम करून देते. इथं झाला -12 आणि 20, तर हा आला 8, इथं आला 16. ओके, आणि इथं किती झालाय, तर 20, तर हा झालाय -8. ओके, हा बरोबर आहे ना, यस करेक्ट, यांची -8. आता 1/8 हा मध्ये जाईल आणि तो ऑफकोर्स तो डिव्हिजनला 8, त्या प्रत्येक एलिमेंटला तो डिव्हिजन करेल. कसं, तर इथं साईडला लिहितो मी, म्हणजे समजायला सोपं होतंय. ही मॅट्रिक्स थोडीशी झूम केली तर हा 8 इथं गेला, 8/8. इथं दिसतंय 16, सो 16/8. आणि हा याला केला -8/8. आणि एकदम सोपा भागाकार आहे, डिव्हिजन एकदम इझी आहे. काय मिळालं, वर 1, इथं मिळाला 2 आणि इथं मिळाला -1. आणि या साईडला काय होतं, या साईडला तेच होतं ना बाबा, जे आपल्याला शोधायचं होतं, x y z. तर आपला आन्सर काय मिळालंय, x = 1, y = 2, z = -1. हे आपलं आलं आहे आन्सर. मॅट्रिक्स इन्व्हर्जन परत हा व्हिडिओ बघा, शांतपूर्वक बघा आणि पाठ करून घ्या, प्रॅक्टिस करा. इसको कर डाला तो 6 मार्क्स जिंगालाला. मित्रांनो, जे युट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात, धनुष सर ह्याच नावाने आपलं प्ले स्टोअरला ऍप सुद्धा आहे, त्याची लिंक याच युट्यूब चॅनलवर आहे. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा. तिथं आता क्रॅश कोर्स सुद्धा आम्ही आणणार आहोत, जो तुम्हाला नक्कीच पास करायला मदत करेल. त्याप्रमाणेच आपलं इंस्टाग्रामलाही पेज आहे, तेही फॉलो करू शकतात. धन्यवाद.